नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण विभागाच्या ई सर्च फ्री प्रोसेस या सर्व्हिसबद्दल जाणून घेणार आहोत. फ्री प्रोसेसमध्ये आपण रजिस्टर्ड प्रॉपर्टीचे डिटेल्स पाहू शकतो. तसेच इंडेक्स 2 म्हणजेच सूची क्रमांक 2 आपण पाहू शकतो. ज्यावेळी आपण इमूवेबल प्रॉपर्टीज जसं बिल्डिंग्स आणि लँड आहे यांचं रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी इंडेक्स 2 जनरेट होतो, ज्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी डिटेल्स नमूद केलेल्या असतात. त्याच पद्धतीने जेव्हा आपण विविध डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करतो, जसं सेल्स डीड आहे, ॲग्रीमेंट टू सेल्स आहे, गिफ्ट डीड आहे, लिव्ह अँड लायसन्स आहे, या पद्धतीचे डॉक्युमेंट रजिस्टर करताना सुद्धा इंडेक्स 2 जनरेट होतो. सर्च रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी किंवा दस्त डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ई सर्च पेड प्रोसेसचा वापर करावा लागेल. या व्हिडिओमध्ये आपण फ्री प्रोसेसबद्दल जाणून घेऊयात. यासाठी सर्वप्रथम विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे. ही वेबसाईट आपल्याला इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्क्रोल डाऊन केल्यावर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई सर्च हा ऑप्शन दिसेल. यात विषय ओळख, विनाशुल्क सेवा, सशुल्क सेवा, मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रश्नोत्तरे दिलेली आहेत. तर आपण विनाशुल्क सेवा या ऑप्शनवर क्लिक करूयात. हे पोर्टल ओपन होईल. इथे आपण मिळकत निहाय म्हणजेच प्रॉपर्टी डिटेल्सने सर्च घेऊ शकतो आणि दस्त निहाय म्हणजे डॉक्युमेंट नंबर एंटर करून सुद्धा आपण सर्च घेऊ शकतो. इथे युजर मॅन्युअल आणि FAQs दिलेले आहेत, ते सुद्धा आपण रेफर करू शकता. इथे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रॉपर्टी मुंबई विभागात असेल तर मुंबई सिलेक्ट करू शकता आणि इतर ठिकाणी असेल तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच उर्वरित महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अर्बन एरियाज इन रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग यासाठी सेपरेट ऑप्शन दिलेला आहे. सर्व विभागांचा 2002 नंतरचा डेटा ई सर्चसाठी उपलब्ध आहे. मुंबई शहर आणि उपनगरचा ई सर्चसाठीचा डेटा 1985 ते 2002 पर्यंतचा सुद्धा उपलब्ध आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील काही सिलेक्टेड SROsचा 1985 ते 2002 पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. आता आपण मिळकत निहाय म्हणजेच प्रॉपर्टी डिटेल्सच्या आधारे सर्च कशा प्रकारे घ्यायचा ते पाहूया. आपण पुणे जिल्ह्यातील प्रॉपर्टीचा सर्च घेणार आहोत, त्यामुळे रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा ऑप्शन सिलेक्ट करूयात. इथे रजिस्ट्रेशन झालेलं वर्ष निवडायचं आहे. इथे जिल्ह्याचं ठिकाण आणि तहसील सिलेक्ट करायचं आहे. प्रॉपर्टीच्या गावात आहेत ते गाव सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला प्रॉपर्टीचा सर्वे नंबर, CTS नंबर, मिळकत नंबर, गट नंबर किंवा प्लॉट नंबर नमूद करायचा आहे. इथे मी सर्वे नंबर 42 एंटर करतोय. पुढे इमेज कोड एंटर करायचा आहे. इथे आपल्याला नेम बेस सर्च साठी सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे. डिटेल्स भरल्यावर सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यावर इथे आपल्याला रिझल्ट्स दिसत आहेत. इथे डॉक्युमेंट नंबर आहे, डॉक्युमेंट नेम आहे, रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे, सेलर नेम आणि परचेसर नेम दिलेला आहे. इथे प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन आहे आणि इथे इंडेक्स 2 वर क्लिक करून आपण इंडेक्स 2 म्हणजेच सूची क्रमांक 2 पाहू शकता. इथे सर्च रिझल्टमध्ये सर्वे नंबर 42 मधील 2020 मधील रजिस्टर्ड प्रॉपर्टीज दिसत आहेत आणि अशा पद्धतीने आपण इंडेक्स 2 ओपन करू शकतो. इंडेक्स 2 मध्ये SROचं नाव आहे, गावाचं नाव आहे, इथे टाईप ऑफ डॉक्युमेंट आहे, पुढे प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, एरिया नमूद केलेला आहे, लिहून देणार, लिहून घेणार यांची माहिती दिलेली आहे, डॉक्युमेंटच्या रजिस्ट्रेशनची डेट आहे, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क किती भरलंय ते नमूद केलं आहे. अशा प्रकारे ही सर्व माहिती सूची क्रमांक 2 मध्ये आपण पाहू शकतो. यानंतर आपण डॉक्युमेंट नंबरने सर्च कसा घ्यायचा ते पाहूया. इथे आपल्याला रजिस्ट्रेशन डिटेल्स नमूद करायचे आहेत. इथे नोंदणीचा प्रकार निवडायचा आहे. जर नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग केलेलं असेल आणि त्याचा इंडेक्स 2 पाहायचा असेल तर ई फायलिंग सिलेक्ट करू शकता. ई रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे दस्त नोंदणी केलेली असल्यास हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दस्त नोंदणी झालेले असेल तर रेग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि iSarita 2.0 या पोर्टलद्वारे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता मी ऑफिसमध्ये नोंदणी झालेली प्रॉपर्टी असल्यामुळे रेग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. इथे जिल्हा निवडायचा आहे, इथे SRO आणि इथे वर्ष नमूद करायचं आहे. पुढे येथे डॉक्युमेंट नंबर एंटर करून इमेज कोड एंटर करायचा आहे आणि शोध या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ही नवीन टॅब ओपन झालेली आहे. यात आपण विभागाच्या सर्व्हिसेसला रेटिंग्स देऊ शकता आणि सजेशन पण सबमिट करू शकता.
आणि परत इथे टॅबवर स्क्रोल डाऊन केल्यावर आपण एंटर केलेल्या डॉक्युमेंट नंबरचा सर्च रिझल्ट दिसतोय आणि या पद्धतीने आपण इंडेक्स 2 पाहू शकतो. अधिक माहितीसाठी आपण विभागाच्या सारथी हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.